भारत स्वतंत्र झाला, भारतानं लोकशाही स्वीकारली. अशा वेळी देश गुलाम असताना आणलेलं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली आहे. तसंच गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या, मात्र दुसऱ्या समाजाकरिता त्या नाकारणं योग्य नाही असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय. आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी वाद वाढवण्यावरच भर दिला जात असल्याचं निरीक्षणही पंकजा मुंडे यांनी नोंदवलेलं आहे. एक झालंय या सगळ्या निर्णयानंतर एक कॅस्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतो, त्याचा तुम्ही मगाशी याचा उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आला. त्याच्यातनं हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा समोर आला, त्याच्यातनं एक आणखी गोष्ट समोर आली की जर हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे मराठा समाज जर ओबीसीत जात असेल तर हैदराबाद गॅझेटलाच त्याच अनुषंगाने बंजारा समाज तिथे निजाम संस्थानामध्ये तिथे ST कॅटेगरीमध्ये येत होता. त्यामुळे त्यांनाही आता ती मागणी जोर धरायला लागली आहे. त्याच्यात आणखी बंजारा वंजारी एकच आहे, त्यामुळे वंजारी समाजसुद्धा STमध्ये जावं अशी एक मागणी सुरू झाली. त्याला पुन्हा आदिवासी समाजाकडनं मोर्चांनी उत्तर दिलं जाऊ लागलं. हा एक त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट दिसायला लागला आहे. आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी, हुकुमशाहीतून बाहेर निघण्यासाठी, लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत. आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेटला आता अवलंब करावा हे कितपत योग्य. बरं, आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला नाही असं करता येत नाही. परंतु ST आणि SCचा परत विषय हा राज्याच्या अख्ख्यात येत नाही. हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत. हे कोणीतरी सांगणारं, समजावणारं, लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारं माणूस आहे का आत्ता? नाही. संभ्रम वाढवायचे, भांडणं लावायचे, अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे, अशी परिस्थिती झाली. आणि सोशल मीडिया एक प्रकार झाला आहे अजून.